विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या इतिहास विभागातील पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पर्यटनाचे प्रकार विस्ताराने बघितले. आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधी आणि महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांवर विस्ताराने चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन विकासातील काही महत्त्वाच्या बाबी किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये इथं हा पहिला मुद्दा असा दिलेला आहे, देशी आणि विदेशी किंवा परदेशी पर्यटकांचे उद्बोधन. मला असं वाटतं परदेशी पर्यटकांचं भारतात उद्बोधन करण्याची आवश्यकता नाहीये, कारण माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार भारतात जे काही विदेशी पर्यटक येतात ते सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचं कटाक्षाने आणि काटेकोरपणे पालन करताना दिसतात. मात्र जे देशी पर्यटक आहेत, वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून भेट देणारे पर्यटन स्थळांना भारतातच, ज्यांना आपण देशी पर्यटक म्हणतो, या देशी पर्यटकांचं उद्बोधन करण्याची मात्र नितांत गरज आहे. कारण विविध प्रकारची पर्यटन स्थळे असतात, जसं की तीर्थक्षेत्र आहेत ज्याला आपण पिलग्रिमेजेस म्हणतो, हिल स्टेशन्स आहेत ज्याला आपण थंड हवेची ठिकाणं म्हणतो, हिस्टॉरिक प्लेसेस आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, सागरी किनारपट्टीवरची ठिकाणं आहेत, अभयारण्य आहेत, म्युझियम्स आहेत. अशा विविध प्रकारच्या ठिकाणांना भेटी देताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनुचित घटना घडणार नाही, अप्रिय घटना घडणार नाही. दुसरी गोष्ट, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कटाक्षाने पालन केलं जाईल आणि अशा प्रकारचा जागतिक किंवा राष्ट्रीय वारसा लाभलेली जी पर्यटन स्थळ आहेत अशा ठिकाणी विद्रुपीकरण केलं जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी पर्यटकांचं उद्बोधन करण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचं पालन शिकविण्याची आपल्या देशातील लोकांना गरज आहे. विदेशी पर्यटक जेव्हा भारतामध्ये येतात ते या देशातील सर्व नियम आधी समजून घेतात आणि या ठिकाणांचं महत्त्व ते जाणतात, म्हणून ते प्रचंड मोठी रक्कम खर्च करून या देशामध्ये येत असतात. तेव्हा त्यांना आपण उद्बोधन करण्याची आवश्यकता नाही, मात्र आपल्या देशातील पर्यटकांचं मात्र उद्बोधन करण्याची नितांत गरज आहे. पर्यटक वाहतूक या संदर्भामध्ये सिक्युरिटी मेजर्स यावरती अधिक काम करण्याची गरज आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने पर्यटन अधिक समृद्ध करायचं असेल, पर्यटन हे एक उपजीविकेचं साधन म्हणून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारं, देशाला फॉरेन करन्सी मिळवून देणारं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक गुणवत्तापूर्ण, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्याला जर अचिव्हमेंट करायची असेल, संपादन करायचे असेल, तर सिक्युरिटी मेजर्सवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. प्रवासातील गुणवत्तापूर्ण सुविधा, मग तो रस्ता प्रवास असेल, रेल्वे प्रवास असेल, हवाई प्रवास असेल किंवा जलप्रवास असेल, प्रवासाचा मोड, ट्रॅव्हल मोड यापैकी कोणताही असेल, त्या प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी मेजर्स यावरती अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रवासातील गुणवत्तापूर्ण सुविधा, कोणकोणत्या सुविधा प्रवासामध्ये असणं गरजेचं आहे? आरामदायी बैठक व्यवस्था, परवाना किंवा जे परमिट असतं ट्रॅव्हल परमिट, त्या प्रवासाच्या मोडमधील वाहनाचं त्या ठिकाणी नमूद केलेल्या प्रवासी आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नये आणि म्हणून आसन क्रमांक यानुसारच, मग ते कुठलंही बस असेल किंवा मिनी बस असेल, रेल्वेची तर आरक्षण सुविधा आहेच,
विमानांची आहे, परंतु प्रामुख्याने रोड ट्रॅव्हल मोडमध्ये ही अडचण येते. तेव्हा जे भार वहन ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, जे काही परमिट असतं त्यापेक्षा अधिक प्रवासी घेऊ नयेत त्या बसमध्ये किंवा खाजगी वाहनामध्ये, तर या दृष्टीने देखील विचार केला पाहिजे. उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता. अनेक ठिकाणं भारतामध्ये जी पर्यटन स्थळं म्हणून नावाजलेली आहेत, लौकिक प्राप्त आहेत, मग ती ऐतिहासिक पर्यटन स्थळं असतील, थंड हवेची ठिकाणं असतील, मनोरंजनाची ठिकाणं असतील, अभयारण्य असतील, अशा ठिकाणी देशी विदेशी पर्यटक जेव्हा जातात तेव्हा मुक्कामाची गरज निर्माण होते. काही ठिकाणी 4-4, 5-5 दिवस राहून आजूबाजूचे साईट सीन्स करण्याचं मनोदय ज्या पर्यटकांचा असतो, अशा वेळेस एक कन्व्हिनियंट अकॉमोडेशन ज्याला म्हणतो आपण, सुयोग्य असं तात्पुरतं निवासस्थान, आणि म्हणून अशा निवासस्थान दर्जेदार उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची व्यवस्था असणं, उपलब्धता असणं, अवेलेबिलिटी गरजेचं आहे. प्रवासाच्या दरम्यान स्वच्छतागृहांच्या सुविधा उत्तम दर्जाच्या भारतात असणं आवश्यक आहे. रेल्वेने आपण जेव्हा प्रवास करतो, अगदी स्लीपर कोचमधून जेव्हा प्रवास करतो, तिथे सुद्धा रेल्वेतले टॉयलेट जे असतात त्याची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. इतकी वाईट अवस्था जर देशामध्ये असेल तर अशा देशामध्ये पर्यटक यायला तयार होणार नाहीत. आणि म्हणून सर्वाधिक काम आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेवरच या देशामध्ये केलं पाहिजे. जर पर्यटनाचा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणायचा असेल, अधिक रोजगार निर्माण करायचा असेल, तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड शासन स्तरावरती जी अंमलबजावणी करणारी ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून हेळसांड झाल्यास त्यांना कठोरपणे दंड केला पाहिजे, दंडित केलं पाहिजे. अशा प्रकारची तरतूद असणं गरजेचं आहे. परंतु याकडेच प्रामुख्याने दुर्लक्ष होतं आणि म्हणून हजारो कोटी रुपये खर्च करून आपल्याला स्वच्छ भारत अभियान राबवावं लागतंय, तरी 100% त्याच्यामध्ये यश येत नाही. कागदोपत्री अभियान राबविल्याचं अनेक ठिकाणी दाखविलं जातं, पण प्रत्यक्ष स्थिती मात्र फार वाईट आहे. आणि जेव्हा हे परदेशी पर्यटक या ठिकाणी येतात ते केवळ मनोरंजनासाठी येत नाही, त्यापैकी अनेक जण अभ्यासाच्या भूमिकेतून येतात आणि ते मायदेशी परतल्यानंतर या देशातल्या या अशा वाईट गोष्टी जेव्हा जाहीरपणे त्यांच्या लेखनातून, ग्रंथांमधून चव्हाट्यावर आणतात, तेव्हा देशाची मान शर्मेने खाली झुकते. आणि म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत भारताने, कुठल्याही राज्याने, कुठल्याही शहरात खेड्यात सुद्धा या बाबतीत तडजोड होता कामा नये. हा मुद्दा सर्वांनी, तो नागरिक म्हणून नागरिकांच्या स्तरावर, शासन व्यवस्था म्हणून शासन संस्थेच्या स्तरावरती अत्यंत गांभीर्यपूर्वक जेव्हा घेतला जाईल तेव्हा या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये ताठमानेने आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची असेल. अनेक दिव्यांग पर्यटक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात. अशा पर्यटकांच्या काही विशेष गरजा असतात, त्याची परिपूर्ती ही पर्यटन स्थळी असली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या दिव्यांग पर्यटकाला रायगडावर जायचं आहे तर त्या ठिकाणी रोपवेची सुविधा, तो रोपवे आहे पण बंद जर असेल तर त्या ठिकाणी गेलेल्या त्या दिव्यांग पर्यटकाला मनस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, 65 वर्ष वय आहे असं उदाहरण घेऊया आपण, आणि त्यांना रायगडावर जाण्याची इच्छा आहे, त्यासाठी ते परदेशातून इथं आलेले आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून, आणि रायगडाचं त्यांना ते ठिकाण बघायचं आहे आणि रोपवे आहे पण तो बंद आहे असं कारण जर त्या ठिकाणी सांगितलं गेलं तर ही मोठी नामुष्की आहे. ही केवळ त्या पर्यटकाची नामुष्की नाही आहे, तर ही या देशाची पण नामुष्की ठरते. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत, मग ती ऐतिहासिक पर्यटन स्थळं असतील, ते हिल स्टेशन्स असतील, ती अन्य तीर्थक्षेत्रे असतील, प्रत्येक पर्यटन स्थळी जिथे जिथे देशी विदेशी पर्यटक भेट देतात अशा ठिकाणी दिव्यांग पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिक असलेले पर्यटक यांच्या विशेष गरजांची परिपूर्ती असणं आवश्यक आहे. समजा शिर्डीला ज्येष्ठ नागरिक पर्यटक आले किंवा दिव्यांग पर्यटक आले, आता तिथे शेकडो लोकांची मोठी रांग असते दर्शनासाठी, मग त्या रांगेत दिव्यांग पर्यटकाला उभं करणार का? ज्येष्ठ नागरिकाला त्या रांगेत उभं करायचं का तासन तास? तर हे मला वाटतं चुकीचं आहे. अशी देअर शुड बी अ स्पेशल प्रोव्हिजन इन कॉन्टेक्स्ट विथ ह्युमॅनिटी,
मानवतेच्या दृष्टिकोनातून अशा आपल्या बांधवांसाठी एक वेगळी व्यवस्था असणं गरजेचं आहे. देअर शुड बी अ प्रोव्हिजन. तर अशी तरतूद करणं म्हणजे याच्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांना आणि अधिकाधिक उत्तमोत्तम सेवा देण्याला अंत नाहीये. जेवढी आपण उत्तम सेवा देऊ, नवीन जसजशा समस्या समोर येतील त्याचं निराकरण करीत करीत आपण अधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याचा आपला कटाक्ष सतत पावलोपावले असला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला पर्यटनाचा विकास करता येईल. पण हे पुन्हा एका व्यक्तीचं काम नाहीये. हे व्यक्तिगत पातळीपासून सार्वजनिक स्तरापर्यंत आणि शासन संस्थेपर्यंत सर्वांची सामायिक दायित्वाची भूमिका या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा रीतीने पर्यटनाचा विकास करण्यामध्ये हे मुद्दे निर्णायक ठरतात. पर्यटन विकासाच्या अंगाने काही प्रतिबंधात्मक उपाय देखील अत्यंत आवश्यक आहेत. जिथे जिथे ऐतिहासिक वारसास्थळं आहेत अशा ठिकाणचं विद्रुपीकरण तात्काळ रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. त्यासाठी कठोर कृती करण्याची गरज आहे. ज्यांच्यावरती ती जबाबदारी आहे अंमलबजावणीची, या घटकांकडे अधिक लक्ष देण्याचा गरज वाटते. अनेक ठिकाणी ऐतिहासिक स्थळांचं किंवा पर्यटन स्थळी भिंतींवरती विद्रूप मजकूर लिहिलेला असतो, अश्लील मजकूर लिहिलेला असतो. अनेक जण त्यांची स्वतःची नावं त्या ठिकाणी लिहितात, भडक रंगाचा ऑइल पेंटचा वापर करतात. पर्यटन स्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांवरती वेगवेगळ्या पद्धतीने कोरीव काम करतात. तर या ठिकाणी मला वाटतं हे सगळं थांबणं गरजेचं आहे. ज्यांच्यावरती या संदर्भातल्या प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी निश्चित केलेली आहे ते घटक जर याकडे दुर्लक्ष करत असतील, कानाडोळा करत असतील तर ही गंभीर कर्तव्यच्युती आहे. अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण या देशातील नागरिकांना 100% नागरिकांना स्वयंशिस्तीचा अभाव आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून आपल्याला कायद्याची कडक कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आपल्या देशामध्ये पडते. एकतर शिक्षणातून हा संस्कार घडणं गरजेचं आहे. हा बालमनावरती जेव्हा हा संस्कार होतो तेव्हा निश्चितच मोठं झाल्यावरती त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला कृतीतून दिसतं की सार्वजनिक ठिकाण हे आपल्या घरासारखं आहे. त्या ठिकाणी स्वच्छता राखणं ही कर्तव्य भावनेतून, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते व्यक्तिगत कर्तव्य आहे. तर त्याच्या बाबतीत तडजोड होता. देअर शुड नॉट बी एनी काइंड ऑफ कॉम्प्रोमाइज, निग्लिजन्स असा प्रकार घडू नये. आणि मग जर घडत असेल तर जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी ती ज्यांच्यावरती निश्चित केलेली आहे त्यांच्याकडून कसूर झाली तर त्यांना क्षमा असू नये, हे महत्वाचं आहे. पर्यटन स्थळी अस्वच्छता करणारे घटक जे असतील त्यांना मज्जाव केला पाहिजे. आणि तरीही ते ऐकत नसतील, तरीही जर अस्वच्छता होत असेल तर कठोर शासन आणि त्याची अंमलबजावणी करणारे घटक हे अत्यंत गरजेचं आहे. तरच पर्यटनाचा विकास होईल, तरच मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक देशामध्ये गर्दी करतील. आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावरती देशामध्ये विदेशी पर्यटक येतील तेव्हा खऱ्या अर्थानं देशामध्ये मोठा महसूल येईल, फॉरेन करन्सी येईल आणि देश समृद्ध व्हायला, या देशातील बेरोजगारीचं प्रमाण कमी व्हायला फार मोठी मदत मिळेल. आणि म्हणून याची निकड लक्षात घेणं गरजेचं आहे, याची गरज लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्यटकांना अधिक गुणवत्तापूर्ण कोणत्या सुविधा देता येतील आपणही विचार केला पाहिजे. जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये पर्यटन स्थळांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही महत्त्वाची गरज आहे. समजा रायगड या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणारे विदेशी पर्यटक आहेत, तर या विदेशी पर्यटकांना फ्रेंच, इंग्लिश, जर्मन व अन्य भाषांमध्ये रायगडची माहिती देणं गरजेचं आहे. ती केवळ मराठीत असून चालणार नाहीये. मराठी आपली मातृभाषा आहे, तिचा आदर, गौरव, अभिमान, अस्मिता या सगळ्या गोष्टी आल्या. पण आपल्याला जर पर्यटनाचा व्यवसाय करायचा आहे आणि तो ग्लोबल लेवलला जर आपल्याला आपलं पर्यटन न्यायचं असेल तर केवळ मराठीचा झेंडा हातात धरून चालणार नाहीये. मराठीची अस्मिता असणं, ती मातृभाषाच आहे तर त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. परंतु जगातल्या अन्य भाषांमध्ये जिथून ते पर्यटक येतात त्यांच्या मातृभाषेत देखील आपला हा ठेवा, सांस्कृतिक ठेवा, ऐतिहासिक ठेवा हा
त्यांना सहजपणे तो ॲक्सेस झाला पाहिजे, त्यांना ते माहिती कळाली पाहिजे. आणि म्हणून मल्टी लँग्वेज गाईड्स जे आहेत, माहिती पुस्तिका जे आहेत, बुकलेट्स असे अवेलेबल करणं, उपलब्ध करून देणं, हे एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. जितकं तुम्ही त्याच्यामध्ये नाविन्य आणाल, प्रयोगशीलपणे सर्जनशीलपणे वागाल, तितकं पर्यटन समृद्ध होत जाईल. पर्यटक मार्गदर्शक किंवा ज्यांना आपण टुरिस्ट गाईड्स म्हणतो, यांनाही खरं तर गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देण्याची गरज आहे. कुठून तरी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा MTDCच्या माध्यमातून त्यांना फक्त एक बॅच दिला, आय कार्ड दिलं, शासनाची जबाबदारी संपली आणि मग त्यांनी पर्यटकांना फसवायचं, लुटायचं असा प्रकार दिसून येतो, घडून येतो. हे थांबलं पाहिजे. कारण उत्तम दर्जाची सेवा देणं ही शासनाची आणि त्या देशातल्या लोकांची कटिबद्धता असली पाहिजे. इट शुड बी अ कमिटमेंट, देअर शुड नॉट बी एनी कॉम्प्रोमाइज. त्यात कुठल्याही प्रकारचा दोष असता कामा नये. आणि म्हणून हे टुरिस्ट गाईड्स हे विनयशील असले पाहिजे. ते त्यांच्या अंगी ॲरोगन्स नको, उद्धटपणा नको, तर विनम्रता हवी. ते प्रामाणिक असले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये बहुभाषिकता, मल्टीलिंग्विस्ट असले पाहिजे. हे 3 गुण अनिवार्य मॅन्डेटरी केले पाहिजेत टुरिस्ट गाईडसाठी. पर्यटकांकडून फीडबॅक हा अधिकृतपणे एक डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे की विदेशी पर्यटक ज्या ज्या ठिकाणी येतात तिथे त्यांचा फीडबॅक नोंदवून घेतला पाहिजे. प्रामुख्याने टुरिस्ट गाईडच्या बद्दलचा फीडबॅक हा स्पेशल असला पाहिजे आणि याच्या आधारे त्या टुरिस्ट गाईडचं ग्रेडेशन ठरवलं पाहिजे शासनाने. ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर जसं टुरिस्ट गाईडच्या बाबतीमध्ये हे 3 गुण सांगितले, विनयशीलता, प्रामाणिकपणा आणि बहुभाषिकता, तसं जे टुरिस्ट वाहन चालक आहेत, प्रामुख्याने विदेशी किंवा इतर राज्यातील पर्यटकांना त्यांची वाहतूक करणारी, सेवा देणाऱ्या संस्था, ट्रॅव्हल एजन्सीज असतील किंवा मोटेल्स असतील. मोटेल्स म्हणजे ज्या हॉटेल्स व्यवस्थापनाचीच वाहनं आहेत पर्यटकांसाठी, त्यांच्याकडे उतरलेल्या पर्यटकांसाठी त्यांची स्वतःचीच वाहनं असतात, त्याला मोटेल्स म्हणतात. हॉटेल प्लस मोटार्स, टुरिस्ट कार्स अवेलेबिलिटी. इथे या ज्या सर्व्हिसेस आहे, या ठिकाणचे वाहन चालक जे आहे ते अधिक प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण असणं, त्यांचं ग्रेडेशन करणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने एक उत्तम हेल्दी कॉम्पिटिशन तयार करता येईल. आणि आपण ज्या मुद्द्याचा विचार करणार आहोत पुढे, या अनुषंगाने, पर्यटनाच्या अनुषंगाने आपल्याला जर एम्प्लॉयमेंट, रोजगार वाढवायचा असेल वैयक्तिक स्तरावरती, संस्था पातळीवरती आणि शासन स्तरावरती, तर गुणवत्तेला पर्याय असू शकत नाही. त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. तर ही कटिबद्धता ही सर्व घटकांची असणं आवश्यक आहे, जेणेकरून पर्यटनाचा विकास या देशामध्ये घडून येईल आणि हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल. शिवाय देशाचं नाव जगभर पोहोचेल आणि विदेशी करन्सी किंवा परकीय चलन देशामध्ये मोठ्या प्रमाणात येईल, देशाचा महसूल वाढेल. देश संपन्न व्हायला पर्यटन हा एक फार प्रशस्त मार्ग आहे, परंतु त्यासाठीची मेहनत प्रामाणिकपणे घेण्याची सर्व घटकांची इच्छा असली पाहिजे. ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करताना आपल्याला प्रामुख्याने या स्थळांचं 3 भाग, वारसा स्थळांचे 3 भाग पडतात. प्राचीन वारसा स्थळे, यामध्ये भारतामध्ये साधारणपणे हम्पी, अजिंठा, एलोरा, एलिफंटा केव्स, बिहारमध्ये बुद्धगया, ओडिशामध्ये कोणार्कचं सूर्य मंदिर आणि पुन्हा बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ, ही काही प्राचीन वारसा स्थळे आहेत. मध्ययुगीन वारसा स्थळांमध्ये लाल किल्ला आहे, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल, कुतुब मिनार ही उदाहरणं देता येतील. तर अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या आधुनिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस, माउंटन रेल्वे, कालका शिमला किंवा शिमला कालका हिमाचल प्रदेशमध्ये, चंदीगड हे कॅपिटल कॉम्प्लेक्स आणि गुजरातमध्ये अलीकडेच नुकतंच तयार झालेला स्टॅच्यू ऑफ युनिटी, ही काही अशी वारसा स्थळं आहेत की यांचं जतन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. तर ही प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा रीतीने हे विभाजन आहे. विदेशी पर्यटक जेव्हा भारत भेटीवर येतात तेव्हा आपल्याला काय वाटतं? तर एका शब्दात सांगायचं तर अभिमानास्पद वाटतं. पण जेव्हा हे विदेशी पर्यटक वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देतात तेव्हा त्या ठिकाणी
मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्याला जेव्हा ते विद्रुपीकरण दिसतं, नुसतं दिसत नाही तर ते विद्रुपीकरण करताना ते पाहतात. पर्यटन स्थळी अस्वच्छतेचा अनुभव घेतात. तेव्हा या संदर्भात आपल्याला काय वाटेल? आणि अजून एक उच्छाद, प्रेमी युगुलांचा अशा पर्यटन स्थळी जो उच्छाद असतो त्यामुळे त्या पर्यटन स्थळाचं महत्त्व तर कमी होतच, त्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावते, खालावते. किंबहुना ते जर धार्मिक पर्यटन स्थळ असेल तर त्याचं पावित्र्य धोक्यात येतं, आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ असेल तर ते अत्यंत लज्जास्पद आहे. कारण ऐतिहासिक ठेवा हा मोठा हेरिटेज असतो, आणि अशा ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन करणं हे तर अक्षम्य मानलं पाहिजे. आणि म्हणून केवळ विदेशी पर्यटक येतात एवढा अभिमानास्पद आहे, पण ते इथे काय बघतात तर या गोष्टी जर समोर येत असतील तर हे चिंताजनक आहे. मग याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची हा कळीचा मुद्दा आहे, याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून शिक्षणातून हे प्रबोधन होणं गरजेचं आहे, उद्बोधन होणं गरजेचं आहे की पुढच्या पिढ्यांनी तरी असं करू नये. आणि म्हणून शिक्षणातून उद्बोधन होणं गरजेचं आहे. प्रत्येक भारतीयाची मनोभूमिका अशी असली पाहिजे, काय असली पाहिजे तर मी कोणत्याही पर्यटन स्थळी अस्वच्छता करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. नियमांचे काटेकोर पालन करीन, इतरांनाही तसा आग्रह धरीन. जपान का आपल्या पुढे गेला? सिंगापूर, मलेशिया हे देश तर आत्ता मागून येऊन पुढे गेले पर्यटनाच्या बाबतीमध्ये. का गेले पुढे? इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर हे देश भारतानंतर पुढे गेले आणि त्यांनी विस्मयजनक प्रगती केलेली आहे. कारण काय? नागरिकांचे सेल्फ विलिंगली डिसिप्लिन पाळणं, सार्वजनिक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने नियमांचं पालन करणं हे प्रमाण त्या देशामधल्या नागरिकांचं मोठं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पर्यटनाला अधिक वाव मिळाला, पर्यटन अधिक समृद्ध झालं. भारतामध्ये ही समस्या जोपर्यंत मिटत नाही, जोपर्यंत स्वयंस्फूर्तीने या देशातील नागरिक हे सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटन स्थळे या ठिकाणी स्वच्छतेचं पालन करत नाही, सार्वजनिक नियमांचं काटेकोरपणे पालन करत नाही,
तोपर्यंत या ठिकाणी पर्यटनाच्या मार्गातले मोठे अडसर दूर होत नाहीत. हे कटू वास्तव आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून यावरती मोठं काम होण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून, लोकशिक्षणाच्या माध्यमातून, सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून, प्रामुख्याने ज्या विभागाकडे ज्याचं दायित्व आहे ते विभाग कार्यक्षम असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कल्पना करा की प्रत्येक विदेशी पर्यटक भारतामध्ये येताना काय काय गुंतवणूक करतो, काय काय खर्च करतो. तो भारतात येताना विमानात पाऊल ठेवण्यापूर्वीच त्याने भारतामध्ये त्याच्या देशातलं चलन गुंतवायला सुरुवात केलेली असते. तो जेव्हा भारताचा व्हिसा परवाना घेतो तेव्हा भारत सरकारच्या तिजोरीमध्ये महसूल जमा होतो. म्हणजे भारत सरकारला तो भारतात येण्याआधीच महसूल प्राप्त झालेला असतो व्हिसाच्या माध्यमातून. तो विमान किंवा क्रूज तिकिटाचं आरक्षण करतो. तो भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधल्या ठिकाणांना भेटी देणार असतो. तो त्या ठिकाणच्या हॉटेलचं आरक्षण करतो, बुकिंग करतो, हॉटेल बुकिंग. समजा मुंबईमध्ये त्याला थांबायचे 5 दिवस 4 दिवस, तिथून त्याला औरंगाबादला जायचं आहे, औरंगाबादवरून त्याला पुढे हैदराबादला जायचं आहे, तिथून बेंगलोरला जायचं आहे, चेन्नईला जायचं आहे, चेन्नईवरून त्याला विजयवाड्याला किंवा विशाखापट्टणमला जायचं आहे, पुढे जगन्नाथपुरीला जायचं आहे, पुढे कोलकाता व्हिजिट करायचं आहे आणि मग तो पुन्हा आणखी उत्तर भारताकडे जाणार. तो त्याला संपूर्ण भारत भ्रमण जर करायचं असेल किंवा भारतातल्या ठराविक ठिकाणांना भेटी द्यायची असेल तर ज्या ज्या ठिकाणी तो मुक्काम करणार आहे त्याला हॉटेलचं आरक्षण करतो, गुंतवणूक करतो. म्हणजे त्याच्या देशातलं चलन आपल्या देशात येतं. देशांतर्गत विमान, रेल्वे, वाहन आरक्षण पुन्हा त्याला करावं लागतं, कारण परदेशी हवाई वाहतूक ही वेगळी यंत्रणा असते आणि डोमेस्टिक एअरलाइन्स वेगळे असतात. समजा त्याला मुंबईवरून चेन्नईला जायचं आहे, मुंबईवरून औरंगाबादला जायचं आहे, तर इथे त्याला पुन्हा आणखी वेगळं रिझर्वेशन करावं लागतं. रेल्वेचं भारतामध्ये रिझर्वेशन किंवा त्याला स्वतःचं वाहन या ठिकाणी बुक करायचं आहे, तर टुरिस्ट व्हेकल, तर तो त्या प्रकारे म्हणजे या सगळ्या मार्गांनी आपल्या देशामध्ये परकीय चलन येतं. शिवाय तो जिथे जिथे राहतो, जेवढे दिवस राहतो, त्याला भारतातील खाद्यपदार्थांचा तो आस्वाद घेतो, त्यावरती तो खर्च करतो. त्याला दुभाषेची मदत लागते ठिकठिकाणी, त्यावरती तो इन्व्हेस्ट करतो. तो इथली वर्तमानपत्र विकत घेतो, आंतरराष्ट्रीय दर्जाची इंग्रजी वर्तमानपत्र प्रामुख्याने विदेशी पर्यटक विकत घेतात, कारण त्यांना इथे राहून त्यांच्या देशात काय घडतं, जागतिक स्तरावर काय घडतं हे पण वाचन संस्कृती विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा त्यांना वर्तमानपत्र हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो आणि म्हणून वेगवेगळे मॅगझिन पण घेतात. शिवाय ते ज्या ज्या ठिकाणांना भेटी देतात त्या ठिकाणाशी संबंधित जे काही रेफरन्स डॉक्युमेंट्स असतात, पुस्तकं असतात, संदर्भ ग्रंथ, ते आवर्जून विकत घेतात. त्याचबरोबर त्या त्या ठिकाणच्या आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक वस्तू त्या आवर्जून विकत घेतात. उदाहरणार्थ समजा मुंबईहून ट्रॅव्हल व्हेकलने औरंगाबाद प्रवास केला विदेशी पर्यटकांनी. वाटेमध्ये येवल्याला जर त्या टुरिस्ट व्हेकलचा जो ड्रायव्हर आहे तो जर पर्यटकांना उत्तम सेवा देणारा असेल तर तो येताना किंवा जाताना त्या पर्यटकांना सांगणार, दिस इज येवला, इट इज फेमस फॉर पैठणी टेक्सटाईल. आणि त्याने त्या ठिकाणी जर स्वतःहून गाईडची भूमिका बजावली, त्या पर्यटकाला जर ती पैठणी आवडली, इट्स आर्टिफॅक्ट, तो ती विकत घेणार. तर अशा रीतीने प्रत्येक विदेशी पर्यटक जेव्हा भारतामध्ये भेटीवर येतो तो मोठ्या प्रमाणावरती त्याच्या देशातलं चलन आपल्या देशात गुंतवतो. त्या माध्यमातून या देशातल्या लोकांना रोजगार मिळतो, या देशातल्या सरकारच्या तिजोरीमध्ये महसूल गोळा होतो आणि म्हणून पर्यटन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. आणि हे कधी शक्य आहे, याच्यामध्ये वृद्धी कधी होईल, जेव्हा या क्षेत्रामध्ये आतिथ्य महत्त्वाचं आहे. अतिथी देवो भव, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हटलेलं आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य आणि हा एक इट्स अ इंडस्ट्री, उद्योग झालेला आहे. आदरातिथ्य करणं पर्यटकांचा हा फार मोठा उद्योग आहे. त्याच्यामध्ये कितीतरी घटक इन्क्लुझिव्हली काम करत असतात, सर्वसमावेशितपणे काम करत असतात. तर अशा रीतीने जितकं जास्तीत जास्त विदेशी चलन भारतामध्ये येईल तितका भारताचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो आणि म्हणून पर्यटनावरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज शासन संस्था, स्थानिक शासन संस्था,
समाज, गैर सरकारी संस्था आणि या देशातले नागरिक, प्रामुख्याने पर्यटन स्थळी राहणारे स्थानिक नागरिक यांनी यामध्ये अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी, प्रोफेशनल अव्हेन्यूज उपलब्ध आहेत. दुभाषी किंवा बहुभाषी म्हणून काम करणं, विमान, जहाज, रेल्वे आरक्षण सेवा देणं, हॉटेल्स आणि मोटेलचे आरक्षण सेवा देणं, प्रत्यक्ष हॉटेल्स आणि मोटेलच्या माध्यमातून पर्यटकांना सेवा देणं, टुरिस्ट आणि ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या माध्यमातून पर्यटकांना सेवा देणं, टुरिस्ट गाईडच्या माध्यमातून पर्यटकांना सेवा देणं, स्थानिक विक्रेते पर्यटकांशी कसा व्यवहार करतात तेही खूप मॅटर करतं, पर्यटन स्थळाशी संबंधित संदर्भ, साहित्य विक्री, ग्रंथ इत्यादी. त्यानंतर त्या पर्यटन स्थळाच्या जवळ विकसित झालेला हस्तोद्योग आणि कुटीर उद्योग यालाही महत्त्व आहे. एक उदाहरण सांगतो. समजा सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये काही ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली तर तिथल्या छोट्या मोठ्या शहरात किंवा गावामध्ये त्यांना जर मधुमक्षिका पालन, नॅचरल हनी हा उद्योग जर त्यांना दिसला, जे नैसर्गिकरित्या जंगलामधून गोळा केलेलं मध आणि त्याचं प्रॉपर पॅकिंग जर असेल तर पर्यटक त्याला प्राधान्य देतात, कारण त्यांना भारतातील हे असं नैसर्गिकरित्या उत्पादित केलेलं मध ही त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा अगदी कॉटन हँडीक्राफ्ट, हाताने विणलेल्या वस्तू, सूतकताई केलेल्या, त्याचं एक आकर्षण असतं. विदेशी पर्यटकांना इंडियन वाईन्स खूप आवडते. नाशिक सारखं शहर जगाच्या नकाशावरती वाईन सिटी म्हणून पोहोचलेलं आहे, हे त्याचं कारण आहे. कलात्मक छायाचित्रण पर्यटनाच्या ठिकाणी जरी आपल्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असला तरी एक स्किलफुल फोटोग्राफरची देखील त्या ठिकाणी डिमांड असते. ज्या ठिकाणी हे पर्यटक निवास करतात तिथे त्यांच्या हॉटेल्समध्ये अकोमोडेशन असतं, त्या ठिकाणी त्यांना मनोरंजनाची साधने, प्रामुख्याने राजस्थानमध्ये याचा जास्त विकास झालेला आहे. ज्या पॅलेसेसमध्ये ते टुरिस्ट अकोमोडेट होतात त्या ठिकाणी त्यांना स्थानिक जे कलाकार असतात राजस्थानमधले, ट्रायबल झोनमधले, ते राजस्थानची संगीत, नृत्यकला या विदेशी पर्यटकांसमोर सादरीकरण करतात, त्यांचं मनोरंजन करतात आणि या स्थानिक कलाकारांना त्या माध्यमातून एक अर्थार्जन होण्याचा मार्ग असतो. तर अशा रीतीने जितक्या कल्पकतेने यामध्ये संधी शोधता येतील तेवढ्या त्या मिळू शकतात. अशा रीतीने या पर्यटनातील व्यावसायिक संधीचाही पुरेपूर वापर केला पाहिजे. नुसतं याच्यामध्ये हॉटेल्स हा एवढा एक जरी भाग घातला तरी इथे असंख्य संधी आहे ज्या मला मांडता येणं या ठिकाणी शक्य नाही, पण सहजपणे आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी वेटर, त्याला असिस्टंट वेटर पण असतो. ताज हॉटेल सारख्या ठिकाणी टेबल स्वच्छ करणाराही वेल एज्युकेटेड असतो, अत्यंत उत्तम प्रशिक्षण दिलेला असतो, तो स्किलफुली ते काम करतो. त्यानंतर सर्व करणारा वेटर असतो, त्याच्या आधी ऑर्डर घेणारा तो असिस्टंट मॅनेजर असतो. विभाग वाटून दिलेले असतात, त्या प्रत्येक विभागाचा स्वतंत्र व्यवस्थापक असतो, मॅनेजर असतो. किचन सेक्शन स्वतंत्र असतो, लॉन्ड्री सेक्शन स्वतंत्र असतो, सर्विंग सेक्शन स्वतंत्र असतो. अशा रीतीने तिथे नाना प्रकारचे विभाग असतात. अकाउंट्स आणि कॅशियरचं सेक्शन वेगळा असतो, रिसेप्शन काउंटरचा सेक्शन वेगळा आहे. या व्यतिरिक्त मेंटेनन्स विभाग असतो, वेगवेगळे मेंटेनन्स विभाग असतात, कम्युनिकेशन, सिक्युरिटी मेजर्स, या सगळ्या असंख्य गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि या प्रत्येक शिवाय किचनमध्ये नुसता किचनचा जरी विचार केला चांगल्या दर्जाच्या हॉटेल्स मधल्या, तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे शेफ, पुन्हा ते एक्सपर्टाईज असलेले, प्रत्येकाची एक खासियत असते, वैशिष्ट्य असतं. व्हेजिटेरियन फूड, नॉनव्हेज फूड, पुन्हा साऊथ इंडियन फूड, महाराष्ट्रीयन फूड, नॉर्थ इंडियन फूड, ते बनवण्याची त्याची स्पेशालिटी असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे शेफ त्या ठिकाणी काम करीत असतात, त्यांचे असिस्टंट असतात, किचन क्लिनिंग डिपार्टमेंट वेगळं असतं पुन्हा. तर अशा रीतीने
असंख्य कामाची एक मोठी चेन तयार होते. नुसतं एक हॉटेल्स विभाग घेतला तरी तर हे एवढे सारे विभाग आहेत. या प्रत्येक विभागाशी संबंधित पुन्हा यांना कोऑर्डिनेट करणारे पण काही विभाग असतात. तर अशा रीतीने असंख्य संधी उपलब्ध असतात. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, या हॉटेल्सला थेट ताजा भाजीपाला देणारे व्हेजिटेबल प्रोड्युसर्स यांच्या साखळीतला दलाल टाळून थेट आता हल्ली शेतकरी ताज सारख्या हॉटेलला थेट भाजीपाला पुरवितात. म्हणजे त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचाही त्या पर्यटनामध्ये खारीचा वाटा आहे, अर्थार्जनात पण वाटा आहे. फळ उत्पादक सुद्धा थेट त्यांना आपला माल त्यांच्या ऑर्डर प्रमाणे पोहोच करतात. ग्रॉसर किंवा प्रोव्हिजन, किचन गॅजेट्स आणि त्याचं मेंटेनन्स डिपार्टमेंट, जनरेटर डिपार्टमेंट असतं, पॉवर सप्लाय टेक्निशियन्स असतात, सिक्युरिटी पर्सोनेल्स असतात, लॉन्ड्री डिपार्टमेंट असतात आणि डिझास्टर मॅनेजमेंट असे असंख्य विभाग काम करीत असतात, कोऑर्डिनेट करीत असतात त्या एका हॉटेल्सच्या एका घटकाला. तेव्हा अशा रीतीने या ठिकाणी व्यवसायाच्या, पर्यटन क्षेत्रामधील व्यवसायाच्या असंख्य संधी आपल्याला खुणावत असतात. फक्त यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, मेहनत आणि उत्तम सेवा देण्याची कटिबद्धता ही ज्याच्याकडे हे गुण असतील आणि याला जोड पाहिजे बहुभाषिकतेची. तुम्ही पर्यटनाच्या संबंधी कोणतेही काम करा, पण तुम्हाला तुमच्या मातृभाषेव्यतिरिक्त विदेशी 2-3 भाषा तरी येणं गरजेचं आहे. त्या तुम्ही शिकून घेतल्या पाहिजेत. सवयीने आणि प्रयत्नाने ते शक्य होतं. असं जर केलं, एवढंच काय, आपल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पर्यटक येतात, त्यांच्याशी आपल्याला किमान पातळीवरती संवाद करण्यापुरत्या विशिष्ट भाषांमध्ये नमस्कार, थँक्यू, स्वागत आहे आपलं, हे एवढे शब्द तमिळमधून बोलता आले पाहिजे, मल्याळममधून बोलता आले पाहिजे, तेलुगूमधून बोलता आले पाहिजे, कन्नड, गुजराती, ओडिशी, बंगाली या भाषांमधून आपल्याला 8-10 शब्द जरी आपल्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित जर आपण प्रयत्नपूर्वक लिहिता नाही आले तरी चालतील, बोलता जर आले तर त्या ठिकाणी त्या प्रांतातून येणाऱ्या पर्यटकाला आपलेपणा वाटतो आणि ही अस्मिता व्यवसाय वृद्धिंगत करायला फार मोठं काम करते. तर हे जे दुवे आहेत, स्ट्रेंथ पॉइंट, ते हेरून जर हा व्यवसाय केला तर या पर्यटनाशी संबंधित कोणत्याच व्यवसायामध्ये अपयश येईल असं मला वाटत नाही. याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आता आपण महाराष्ट्रातील पर्यटनाचे जी महत्वाची स्थळं आहे त्याच्यावर थोडी चर्चा करूया. महाराष्ट्रातील पर्यटन: अजिंठा, एलोरा, घारापुरी, जागतिक वारसा लेणी, शिर्डी, पंढरपूर, देहू, आळंदी, नांदेड, त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोल्हापूर, तुळजापूर ही तीर्थक्षेत्रे ज्याला आपण पिलग्रिमेजेस म्हणतो. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, खंडाळा, अंबोली, माथेरान, चिखलदरा, तोरणमाळ हिल स्टेशन्स अर्थात थंड हवेची ठिकाणे. सातारा जिल्ह्यातलं कास हे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज प्लेस, जैवविविधता वारसा स्थळ. ताडोबा, मेळघाट, राधानगरी, कोयनानगर व्याघ्र प्रकल्प, टायगर प्रोजेक्ट्स. चांदोली अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. त्याचबरोबर नाशिक वाईन सिटी आणि सांगली ग्रेप सिटी. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधल्या पर्यटनाला मोठा वाव देणारी काही ठिकाणं: गिरिदुर्ग, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, राजगड आणि अन्य दुर्ग, महाराष्ट्रातील सर्व गिरिदुर्ग. त्याचप्रमाणे जंजिरा, मुरुड, सिंधुदुर्ग हे जलदुर्ग. चांदवड येथील रंगमहाल, अहमदनगर येथील भुईकोट किल्ला हे भुईकोट किल्ले आणि महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा, 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा. या किनारपट्टीवरती अलिबाग, गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा, घारापुरी राईड, काशीद, गुहागर, हरणे, गणपतीपुळे, मालवण, श्रीवर्धन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणचं सी बीचेस आणि वॉटर स्पोर्ट्स, घोडेस्वारी या सर्व अंगांनी महाराष्ट्रातलं पर्यटन अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी मोठा वाव आहे. महाराष्ट्रातलं हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी विदेशी पर्यटकांना अट्रॅक्ट करतात, खुणावतात
तर अशा रीतीने आपण महाराष्ट्रातील नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या पर्यटनाला अधिक वाव कसा देता येईल यासाठी ज्यांना यामध्ये करिअर करायचं आहे त्यांना आपण मार्गदर्शन करावं. आपल्या अवतीभोवती परिचित कुणीही आपल्याला याबद्दलची माहिती विचारली तर ती आपण आवर्जून सांगावी. आपल्या व्यक्तिगत जीवनात ती आचरावी. प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणचे नियम, पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठीचे नियम कटाक्षाने पाळावे. इतरांना तसा आग्रह करावा जेणेकरून आपला राज्य, आपला देश याचा लौकिक वाढेल पर्यटनाच्या क्षेत्रातला आणि देश अधिक संपन्न समृद्ध होण्यासाठी हातभार लागेल. यासाठी कलेक्टिव्ह एफर्ट्स महत्त्वाचे आहेत. व्यक्तिगत पातळीपासून तर सार्वजनिक आणि शासकीय स्तरापर्यंत सर्वांनी जेव्हा एक दिलाने यामध्ये झोकून देऊन काम करतील तेव्हा पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये भारत गुणवत्तापूर्ण सेवा विदेशी पर्यटकांना, देशातील पर्यटकांना दिल्याशिवाय राहणार नाही. लेट अस बी होपफुल. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गृहकृती आणि गृहपाठ त्याचबरोबर पाठाखालील स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे सोडवावा आणि प्रथम सत्राच्या परीक्षेच्या तयारीला लागावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.